मी समाजाला आवाहन करतो, महाराष्ट्रातल्या सगळे मुंबईकडं निघा. आमच्या माय माऊल्या, लेकरं कोकरं सगळं घेऊन मुंबईकडं या. ST आरक्षणाच्या प्रमाणपत्राचा निर्णय घेऊन जा, नाहीतर माझी डेड बॉडी घेऊन जा. धनगर आरक्षणासाठीचा जो आहे तो आजचा 8वा दिवस आहे. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी मुंबईत आझाद मैदानाबाहेर जे ती सगळीच मंडळी जे त्या आरक्षणाच्या हक्कासाठी आंदोलन करताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत आता दीपक बोराडे, त्यांची प्रकृती सुद्धा खालावलेली आहे. मागच्या 8 दिवसांपासून ते उपोषणाला बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. आंदोलनाचा 8वा दिवस आहे, काय तुमच्या भावना आहेत, करण्याची काय बोलणं झालंय? हा देश संविधानानुसार चालतो. त्या संविधानानुसार आमच्या घटनादत्त आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही. कायद्यात आहे. देशाच्या राजा मोदी साहेबांनी शब्द दिलाय, राज्याचा राजा फडणवीस साहेबांनी शब्द दिलाय आणि गेल्या कित्येक दशकांपासून सातत्यानं ही लढाई चालली. मी गेल्या 12 वर्षांपासून सातत्यानं मोर्चे, आंदोलनं, उपोषणं करतोय. हे माझं 3रं उपोषण आहे. या अगोदर एकदा लिखी दिलं होतं की 15 दिवसात GR काढतो, आम्ही उपोषण स्थगित केलं. दुसऱ्या वेळेस सांगितलं AG सोबत बैठक करावं लागेल, ते झालं. आता कारणं काही नाही. फडणवीस साहेबांना सगळ्या बाबतीतले पुरावे दिलेले आहेत. त्यांचाही वैयक्तिक अभ्यास झालेला आहे, कारण त्यांनी लाखो लोकांसमोर सांगलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. त्याच्यामुळं आम्ही आता निर्णायक वळणावर आलेलो आहेत. मी सरकारला हात जोडून सांगतो, आमचा अंत पाहू नका. मी समाजाला आवाहन करतो, महाराष्ट्रातल्या सगळे मुंबईकडं निघा. घरी कुणीच थांबू नका. आमच्या माय माऊल्या, लेकरं कोकरं सगळं घेऊन मुंबईकडं या. एकतर इथून ST आरक्षणाच्या प्रमाणपत्राचा निर्णय घेऊन जा, नाहीतर माझी डेड बॉडी घेऊन जा. नेमकी प्रामुख्याने तुमची मागणी काय आहे? कारण की अनेक मतभिन्नता होताना पाहायला मिळते. नेमकी तुमची मागणी काय, तुम्ही सांगाल? 47 जमातींच्या यादीमध्ये 36 नंबरला जे धनगड आहे ते आम्ही आहोत. हे शासनानं मान्य केलं आहे, फडणवीस साहेबांनी मान्य केलं आहे, मोदीजींनी आश्वासन दिलं आहे, ते त्यांनी पूर्ण करावं. धनगड आणि धनगर हे एक आहेत, त्या पद्धतीचा GR काढावा. काय त्यांना करायचं त्यांची प्रोसिजर त्यांनी फॉलो करावी आणि आम्हाला सर्टिफिकेट मिळतील असा निर्णय घ्यावा. ही एकमेव मागणी घेऊन आम्ही आलो आहे आणि तो निर्णय होत नाही तोपर्यंत मी इथून जात नाही. मी कालपर्यंत वैद्यकीय तपासण्यांना सहकार्य केलं. आजपासून माझ्या वैद्यकीय तपासण्या बंद. पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणले होते फडणवीस साहेब. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचा आज पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवशी फडणवीस साहेब निर्णय करा, नाहीतर उद्यापासून माझं पाणी बंद. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की आता पार्लमेंट ते पंचायत सगळीकडे एक स्थिर सरकार आहे. अनेक वेळा घटना दुरुस्ती झालेल्या आहेत, पण अद्याप तुम्ही 12 वर्षापासून लढा देतात, अद्याप त्याचा तोडगा काय निघाला गेला नाही. मी तेच म्हणतो, सरकार मायबाप सरकार आहे. राजाची इच्छा असल्यावर काही होऊ शकतं. धनगर जमातीनं गेल्या कित्येक दशकात शेकडो आंदोलनं केली घटनादत्त अधिकारासाठी. पण या देशामध्ये मोदीजींनी 10% EWSचं आरक्षण दिलं. एकही आंदोलन नाही, मोर्चा नाही, रास्ता रोको नाही, उपोषण नाही, साधं निवेदनसुद्धा कुणी दिलं नाही. मोदीजींनी दिलं. मग त्या मोदीजींनी दिलं, मोदीशी देऊ शकतात. तर त्यांनीच पण सोलापूरला लाखो लोकांना वचन दिलं आहे की आम्ही सत्तेत आलो तर देतो. मोदीजी, आता तुम्हाला हे दिल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला GR काढायचा, घटनादुरुस्ती करायची, महामहिम राष्ट्रपतींकडनं स्पेशल ऑर्डर पास करून घ्यायची. काय जी कायद्याची प्रोसिजर असेल ही आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमचा दिलेला शब्द पाळल्याशिवाय आत्ता या राज्यात पर्याय नाही. शेवटचा प्रश्न आहे माझा. तसं तुम्ही म्हटलात की आज शेवटच्या आठवड्याचा पहिला दिवस आहे, तसाच आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग बाहेर पडतो.
तुम्ही सर्वांना मुंबईकडे या अशी हाक दिलेली आहे. मुंबईचं त्यामुळे जीवनमान दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ शकतं अशी एक शक्यता वर्तवली जाते ज्यावेळेस अशी मोठी आंदोलन होतात. त्या सगळ्यांना तुम्ही कसं निस्तराल? इलाज नाही. गेल्या 7 दशकांपासून आम्ही हा त्रास सहन करतोय. मुंबईकरांना त्रास देण्याची आमची इच्छा नाही. मी 7 दिवस झाले इथं फुटपाथवर उपोषण करतोय. झोपलंय का सरकार? मुंबईकरांना मी माफी मागतो. आमच्यामुळं जर तुम्हाला काही त्रास झाला तर माफ करा. तुम्हाला 1 दिवसाचा त्रास होईल, हो 2 दिवसाचा त्रास होईल. आम्ही 70 वर्षापासून हा त्रास सहन करतोय. आमच्या वेदना काय असतील, आमचे दुःख काय असतील, आणि मी नम्रपणे सांगतो, उद्या या मुंबईत या राज्यात काही लॉ अँड ऑर्डरचा इश्यू तयार झाला, आमच्यामुळं कुण्या सामान्य लोकांना त्रास झाला तर याला जबाबदार आम्हाला धरू नका. याला जबाबदार हे सरकार आहे की जे 12 वर्षांपासून आम्हाला आश्वासनं देतंय. त्या आश्वासनांची पूर्तता करत नाही. म्हणून मी लोकांनाही सांगितलंय, जोपर्यंत माझा श्वास चालतो तोपर्यंत शांततेचं पालन झालं पाहिजे. जोपर्यंत माझा श्वास चालतोय आणि मी बोलतोय तोपर्यंत संविधानाचं पालन करतच आंदोलन करायचंय. मी गेल्यानंतर मग मला माहित नाही काय. तुमचं शिष्टमंडळ वगैरे काही सरकारशी बोलणं करते का? काही आता नो शिष्टमंडळ, नो डायलॉग, जो भी होगा आझाद मैदान में होगा. बोलण्यासाठी होते दीपक बोराडे. खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून जे ते आंदोलन सुरू आहे आणि आता त्यांनी जसं म्हटलंय की सर्वांना मुंबईत येण्याचे त्यांनी हाक दिले. पण दुसरी विशेष बाब म्हणजे की आता शिष्टमंडळाशी डायलॉग नाही होणार, थेट आता आझाद मैदानात तोडगाच निघाला पाहिजे. सरकारकडे मागणी केली, त्यामुळे नेमका याच्यावर काय तोडगा काढला जाईल हे पाहणं औत्सुक्य ठरणार आहे. पुढे विजय देसाई, मी अजय माने, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.